तर रायगड जिल्हा परिषदेमधून शिवसेनेचे विकास गोगावले हे विजयी झालेले आहेत। कोकणामध्ये काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी मविया आपलं खातं उघडायला आता सुरुवात करते। कल हळूहळू हाती येत आहेत। कोण कोण उमेदवार विजयी होतात हे सुद्धा आपल्याला दिसतंय। विजयोत्सव साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी आणि उमेदवारांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला जातोय। त्यामुळे आपण आता ही दृश्य पाहतोय। सध्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय। त्यामुळे रायगडमधली ही दृश्य आपण पाहतोय। रायगड जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे विकास गोगावले हे विजय झालेले। दंड थोपटून त्यांनी विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली। कार्यकर्त्यांकडून त्यांना हार घातला जातोय, गुलाल उधळला जातोय, सोबतच पेढे सुद्धा एकमेकांना भरवले जात आहेत। फटाक्यांची आतषबाजी सध्या सुरू झालेली आहे। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळत होती। रायगडमध्ये गोगावले विरुद्ध तटकरे असा सामना पाहायला मिळत होता, तर जिल्हा परिषदेवरती शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकावलाय। रायगड जिल्हा परिषदेमधून विजय झाल्यानंतर विकास गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। शड्डू ठोकून विजय मिळवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष साजरा केला जातो। विकास गोगावलेंना खांद्यावर बसून त्यांना मिरवणुकीसाठी पुढे नेण्यात येतंय। आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून हार घातला जातोय, गुलालाची उधळण केली जाते, फटाके वाजवले जात आहेत, पेढे एकमेकांना भरवले जात आहेत। रायगडमधली ही दृश्य आपण पाहतोय। विकास गोगावलेंनी निवडून आल्यानंतर शड्डू ठोकून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेच्या विकास गोगावलेंनी शिवसेनेचा भगवा फडकावलाय। रायगड जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे। राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत रायगडमध्ये पाहायला मिळत होती। रायगड जिल्हा परिषदेची ही दृश्य आपण सध्या पाहतोय। विकास गोगावले हे विजय झाल्यानंतर सध्या विजयोत्सव साजरा केला जातोय। कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेत खांद्यावर बसून त्यांची मिरवणूक सध्या काढली जाते। त्यांना हार घालत, गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत सध्या घोडदौड सध्या सुरू आहे।